आता बघूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। चेंबूरमध्ये शाळकरी मुलांच्या बसवर मोठं झाड कोसळलं। 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू तर 4 विद्यार्थी जखमी। बसमध्ये एकूण 13 जण असल्याची माहिती। चेंबूरमधील दुर्घटनेची मुख्यमंत्री फडणवीसांनी माहिती घेतली। महापालिका आयुक्त आणि महापौरांनी फडणवीसांना घटनेची माहिती दिली। चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। पावसाळ्यापूर्वी झाडांचं ऑडिट केलं जातं, मात्र हे झाड कसं कोसळलं या संदर्भात माहिती घेतली जाईल। भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत या संदर्भात सूचना। चेंबूरमधील दुर्घटनेवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाष्य। चेंबूरमधील दुर्घटनेची पालिका शिक्षण समिती अध्यक्षांकडून गंभीरपणे दखल। मुंबई पालिका शाळांभोवतीच्या झाडांचं सर्वेक्षण करणार। तर काल चेंबूरमध्ये झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू। मुंबईमध्ये गेल्या 3 वर्षात झाडं कोसळण्याच्या घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू तर 125 जण जखमी। अशा दुर्घटना टाळण्यासंदर्भात पालिका उदासीन असल्याचं समोर। यंदा 17,197 धोकादायक झाडांची छाटणी केली नसल्याची माहिती समोर आली आहे। सिया गोयल नंतर आता चेतन चौधरी सोबत घटनास्थळाचं रिक्रिएशन आणि गेट अॅनालिसिस होणार आहे। लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून तयारी पूर्ण झाली आहे। हत्येच्या दिवशीची हालचाल आणि सीसीटीव्हीतील व्यक्ती चेतनच होता का याची पडताळणी केली जाणार आहे। लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणी केतनच्या वडिलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। सर्वतोपरी मदत करण्याचं शिंदेंचं केतनच्या वडिलांना आश्वासन आहे। सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे सेनेचे प्रयत्न। वरळीतील पदाधिकाऱ्यांची वरळीमध्ये बैठक पार पडली आहे। तर बेस्ट कामगार सेनेचा उद्या मेळावा असणार आहे। सचिन अहिर यांच्या बंडखोरी मागे सरनाईकांची मध्यस्थी। सूत्रांची माहिती, सचिन अहिर यांचं मन वळवण्यात सरनाईकांची मध्यस्थी। खासदार फुटीनंतर सचिन अहिर यांचं मन वळवण्यात शिंदे सेनेला यश। आता आपण पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। एमपीएससी मार्फत होणारी भरती प्रक्रिया जलद आणि पारदर्शक करण्यासाठी उपाययोजना। संगणक आधारित सीबीटी परीक्षा पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय आहे। मंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत ही माहिती आहे। आजपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे। पेट्रोल डिझेल विक्रीवर निर्बंध हटवले आहेत। विना तिकीट प्रवाशांना 500 रुपयांचा दंड। व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त तर पासपोर्ट, एचएसआरपी नंबर प्लेट आणि आयटीआर बाबत नवे नियम लागू झालेले आहेत। गोव्यामध्ये पुढील 60 दिवसांसाठी नैसर्गिक पाण्याच्या ठिकाणी उतरण्यास पूर्णपणे बंदी असेल। पर्यटकांनी पाण्यात उतरल्यास थेट तुरुंगात जावं लागणार आहे। अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय आहे। मुसळधार पावसामुळे रुद्रप्रयागमध्ये अलकनंदा नदीला पूर आलेला आहे। अलकनंदा नदीकाठचे सर्व प्रमुख घाट पूर्णपणे पाण्याखाली आहेत। उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये 4 दिवस अतिवृष्टीचा हाय अलर्ट आहे। चारधाम यात्रेसाठी आलेल्या भाविकांना नदीकाठापासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। उत्तराखंड मदरसा बोर्ड आज संपुष्टात येणार आहे। सर्व मदरशांमध्ये राज्य शिक्षण बोर्डाचा मुख्य अभ्यासक्रम लागू होणार आहे। मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मदरसा बोर्ड बंद करण्याचा निर्णय हाती घेतला होता। अयोध्येमधील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात तपासाला वेग। दान मोजणीची जबाबदारी असलेले कर्मचारी आणि संबंधितांच्या उत्पन्न आणि मालमत्तेची चौकशी सुरू। पोलिसांसह महसूल विभागाच्या पथकाकडून देखील तपास सुरू। आसारामच्या शिक्षेला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार आहे। आसारामने दाखल केलेल्या याचिकेवरती कोर्टाने राजस्थान सरकारकडून उत्तर मागितलं। 2 आठवड्यांच्या आत उत्तर दाखल करण्याचे निर्देश आहेत। राज्यामध्ये एआयच्या वापरासाठी एसओपी तयार करण्यात येणार। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत माहिती। तज्ञ समितीच्या शिफारसींनुसार राज्याचा अहवाल तयार करून केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे। जपानच्या पंतप्रधान सनाए तकाईची आजपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आहेत। नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार। व्यापार, गुंतवणूक, संरक्षण सहकार्य वाढवण्यावरती दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होणार।